नागपूरच्या पारडी भागात बिबट्या शिरलाय आणि शिवनगर परिसरातल्या एका घरामध्ये हा बिबट्या शिरलेला आहे। या बिबट्यानं काही नागरिकांवर हल्ला देखील केलेला आहे, त्यांना जखमी केल्याची माहिती कळतेय। शहरात बिबट्या शिरल्याची महिनाभरातली आता ही तिसरी घटना आहे। दरम्यान वन विभागाची टीम घटनास्थळी रवाना झाली आहे। नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन वन विभागाकडून करण्यात येत आहे। आणि आपल्याला थेट दृश्य पाहायला मिळत आहे। ड्रोन कॅमेऱ्याचा आधार घेतला जातोय बिबट्याला शोधण्यासाठी। पारडी भागामध्ये नागपूरमध्ये बिबट्याचा शिरकाव झालाय, बघ्यांची प्रचंड गर्दी झालेली आहे। अगदी 2 आठवड्यापूर्वी अशीच घटना घडलेली होती नागपूरमध्येच आणि मानवी वस्तीमध्ये बिबट्याचा अगदी सहज वावर आणि घुसखोरी दिसून येते। बिबट्याची दहशत नागपूरमध्ये सुद्धा कायम आहे आणि ही जी आपण थेट दृश्य पाहतो यामध्ये सध्या तरी बघ्यांची गर्दी दिसते कारण या ठिकाणी बिबट्या पकडण्याचं काम सुरू झालेलं आहे। वन विभागाचं एक पथक या ठिकाणी आलेलं आहे। अत्याधुनिक यंत्रणेचा वापर केला जातोय। ड्रोननं बिबट्या कुठे आहे शोधलं जात आहे आणि यासाठी आता यंत्रणा पूर्णपणे कामाला लागलेली आहे। तर हा बिबट्या कसा पकडला जातोय हे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झालेली आहे। बिबट्याच्या हल्ल्यामध्ये काही नागरिकांना जखमी सुद्धा केलेलं असल्याचं कळतं आहे। त्यांच्यावर आता उपचार सुरू आहेत। पारडी भागातली दृश्य आहेत। बिबट्याचा शिरकाव झालाय आणि हा बिबट्या कधी पकडला जातो याकडे आता नागरिकांचं लक्ष लागलंय। आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील घेतलाय, आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी। नागपुरातील पारडी परिसरातील शिवनगर भागात आता आपण आहोत आणि इथे एक बिबट एका घरात घुसल्याची माहिती पुढे येत आहे आणि हेच ते घर निषत कुटुंब इथे राहत असल्याची माहिती आहे की त्यांच्यावर बिबटने हल्ला सुद्धा केलाय। आता वन विभागाचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे पण इथेच याच घरामध्ये कुठेतरी बिबट आहे। काही लोकांना जखमी सुद्धा करण्यात आल्याची माहिती येत आहे। खरं तर गेल्या काही दिवसांपासून या संपूर्ण परिसरामध्ये बिबटची दहशत होती, अनेक लोक दहशतीत वावरत होते। इथले माजी नगरसेवक आहे दादा, हे कोणाचं घर आहे, किती लोक जखमी आहेत, किती वाजता बिबट आढळला? या ठिकाणी 6:30च्या दरम्यान कॉल आला होता आणि त्याच दरम्यान या ठिकाणी मागचं घर आहे ते पण त्या परिवाराचे लोकही जखमी झाले। याही घरचे परिवाराचे मागून त्यांनी वार केला, त्या घरून बिबट्या या ठिकाणी आलाय आणि या दोन्ही परिवाराचे लोक जखमी आहे। दुसरी घटना आहे मुख्य म्हणजे जी लोकांनी बिबट बघितला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या घटनेचं वैशिष्ट्य असं की इथे सकाळी बिबट आल्या कारणानं दूधवाल्यापासून अनेक लोकांनी बिबट पाहिल्याची चर्चा इथे वस्ती रंगते आहे। पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे बिबट्या इथे घरात घुसून लोकांना जखमी करून सध्या तिथे दुबकून बसला आहे। दुसरी गोष्ट त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे। इथे आता वन विभागाकडून सुद्धा रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। आपण हे घर पुन्हा एकदा बघू शकतो, पूर्णपणे घर रिकामं करण्यात आलेले आहे। सावधतेची प्रक्रिया म्हणून आपण सुरुवातीला अगदी हे घर दाखवू शकतो। पूर्णपणे इकडे घराच्या आजूबाजूला पोलिसांनी हे बंद करून ठेवलेलं आहे आणि या घरात कुठेतरी बिबट आहे। रेस्क्यू टीम पूर्णपणे थोड्याच वेळात हे ऑपरेशन सुद्धा सुरू करताना आपल्याला दिसून येणार आहे। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह पारडी, नागपूर।